नमस्कार। आज आलो आहोत आपण बीड शहरातील ऐतिहासिक व सुंदर राजीव वेशीचा थोडक्यात इतिहास जिवंत करण्यासाठी। बीड बसस्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या डाव्या बाजूने पुढे आल्यावर 3 ते 4 मिनिटात समोरच राजीव वेस आपल्या नजरेत पडते। बीड शहरातील विविध दरवाजे म्हणजेच राजुरी वेस, कागदी वेस, माळी वेस, धोंडीपुरा वेस, जाम्या हायस्कूलच्या जवळ असलेली किल्ला वेस यावरून हे बीड नगरी पूर्वी संपूर्ण तटबंदीयुक्त किल्ल्याचे अस्तित्व असल्याचे जणू काय भक्कम पुरावेच आहेत। सध्या कागदी वेस व माळी वेस फक्त आठवण म्हणून कागदावरच राहिल्या आहेत, तर काही वेशी अतिक्रमणाच्या विक्यात सापडल्या आहेत। बीड शहराच्या पश्चिम बाजूस असणारे बीड नगरीचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणजेच राजुरी वेस। पूर्वी या वेशीला बाबुले नस या नावाने ओळखले जात असे। वेशीच्या प्रवेशद्वाराच्या अगदी समोरच नवगण राजेचे सुप्रसिद्ध बीड जिल्ह्यातील अष्टविनायकपैकी असलेले श्री मंगळमूर्ती गणेश देवस्थान मंदिराचा कळस त्या काळात कदाचित वेशीवरून दिसत असेल म्हणून, किंवा वेशीच्या अगदी समोरच जाणारा मार्ग हा राजुरी श्री गणेश देवस्थानाकडे जातो म्हणून या वेशीला राजुरी वेस असे नामकरण झाले असावे। राजुरी वेशीची बुरुज व तटबंदी आज देखील भक्कम स्थितीत आहेत। वेशीत प्रवेश केल्यावर वेशीच्या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस शिपायांसाठी दोन्ही बाजूला सुंदर देवड्या आहेत। तसेच भिंतीवर डाव्या बाजूस देवनागरीत तर उजव्या बाजूस फारसी भाषेतील शिलालेख आपल्या नजरेत पडतो। या शिलालेखानुसार आसिफ जहा पहिला याच्या काळात औरंगजेबाचा नातू मोहम्मद शहाच्या आदेशानुसार बीडचा तत्कालीन जहागीरदार सुलतानजी निंबाळकर याने हा दरवाजा शके 1613 म्हणजे 1691 ला उभारला असा उल्लेख आहे। 2 अतिशय भक्कम दगडी अर्धा वर्तुळाकार बुरुजामध्ये ही वेस उभी आहे। या वेशीची उंची जवळपास 50 फूट उंची होती, परंतु रस्त्यावर भराव टाकून वेशीची उंची जरा कमी झाली आहे। वेशीवर जाण्यासाठी दोन्ही बाजूस पायऱ्या आहेत। दरवाजाच्या आतील उजवीकडे बाजूस असलेल्या छापेली तटबंदीच्या दगडी पायऱ्या चढून वर आल्यावर आपणास समोरच तोफ ठेवण्यासाठी असलेली जागा नजरेत पडते। काय याच्यावर तोफ ठेवून तोफेचा मारा करण्यासाठी बनवलेली ही स्पेशल एक विशिष्ट जागा याच्यावर तोफ ठेवतात आणि येथूनच शत्रूवर तोफेचा मारा करण्यासाठी जंग्या व सैनिकांना सहज फिरण्यासाठी फांद्या देखील आहेत। त्याचप्रमाणे वेशीच्या आतील डावीकडे बाजूस देखील दगडी पायऱ्या चढून वर आल्यावर आपणास समोरच बिलांग शाहवली या मौलवीची मजार नजरेत पडते। सध्या पूर्ण वेळ बिलांग शाहवली मौलवीच्या मजारीची देखरेख करण्यासाठी सेवक आहे। याच मजारीच्या बाजूला असलेल्या दगडी पायऱ्याने आपण वेशीच्या अगदी वरील भागात चढून जाऊ शकतो। वेशीच्या वरील भागातून सुंदर अशा नजारा आपल्या नजरेत पडतो। बाजूला जामा मस्जिद तर समोरच अहमदनगरचा निजाम मुर्तुजा याचा बीडचा जहागीरदार सालाबाद खान याने बांधलेल्या कारंजा नामक सुंदर वास्तू आपल्या नजरेत पडते। औरंगजेब मराठ्यांना संपवण्याच्या नादी लागून व वयाच्या मानाने थकून बराच आजारी पडला होता।
एवढा मोठा आपला सम्राट आजारी पडल्यामुळे त्याच्या सैन्यात चिंतेचे वातावरण पसरले होते। त्याचबरोबर औरंगजेबाच्या या गंभीर आजाराची वार्ता देश विदेशात हवेसारखी पसरली होती। जागतिक घडामोडीची खबर ठेवणारे इंग्लंडला देखील याची खबर जाऊन पोहोचली होती। तेव्हा इंग्लंडचा राजा तिसरा विल्यमने तातडीने औरंगजेबाच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी व आपल्या व्यापाराची कंपनीची घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी आपला दूत विल्यम नॉरिसला औरंगजेबाची विचारपूस करण्यासाठी पाठवले। तेव्हा औरंगजेब मिरज मार्गे सातारा, कोल्हापूर इत्यादी भागातील किल्ले घेण्यासाठी पन्हाळ्याच्या दिशेने निघाला होता। त्यामुळे नॉरिस सुरतेहून पन्हाळ्यात जाताना बिडून गेला होता। सुप्रसिद्ध इतिहासकार हरिप्रसाद यांनी लिहिलेल्या द नॉरिस एम्बेसी ऑफ औरंगजेब या ग्रंथात सर विल्यम याने बीडला 1701च्या दरम्यान भेट दिली होती। बीडचे वैभव पाहून तो प्रभावित झाला होता। बीड हे उद्यानाचे नगर आहे। या नगरीला भक्कम तटबंदी असून या तटबंदीला लागूनच एक स्वच्छ पाण्याची विशाल नदी म्हणजे बिंदुसरा नदी वाहत आहे। शहराच्या एका भागात छोटी पण सुंदर घरे आहेत तर दुसऱ्या भागात मजबूत व मोठ्या हवेल्या आहेत। तसेच नगरात प्रवेश करताना दोन्ही बाजूस डेरेदार आंब्याचे वृक्ष असून नगरात एक भव्य उंच आणि मजबूत अशा पश्चिममुखी दारातून जावे लागते। हा दरवाजा म्हणजेच राजुरी वेस होय। या दरवाजावर बाहेरून येणाऱ्याची कसून तपासणी पूर्वी केली जात होती। या ठिकाणी विल्यमला आपले दस्तक म्हणजेच पासपोर्ट देखील दाखवावे लागले होते असे इतिहासकार हरिप्रसाद यांनी नमूद केले आहे व ही मुघलाची मुख्य चौकी असल्याची खात्री नॉरिसलाही पटली होती। या वेशीच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या दोन विशाल बुरुजामुळे वेशीची भक्कमता आपल्या लक्षात येते। दरवाजाच्या डाव्या बाजूस 10 फूट रुंद व जवळपास 100 फूट लांब व 15 फूट उंच भक्कम दगडी तटबंदी असून ती छापिली या नावाने ओळखली जाते। बिलालशाह बाबाचे हे सेवेकरी आहेत आणि आम्ही ते असतात ते सेवक आणि त्यांनी मला मस्तपैकी वरती कसं चढायचं काय त्यांनी मला वरती चढण्यासाठी पण मदत केली। आपण माझा संपूर्ण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, धन्यवाद।